रामकृष्ण हरी मित्रांनो, तर कसे आहात आपण सर्वजण? तर आज मी निघालो होतो माझ्या लाडक्या साल्यासोबत जिकटनला. कारण विषय असा होता, हे जे बट्ट्या वाढत आहे आम्हाला, हे असलम भाऊ यांनी नवरदेवाला आमंत्रित केलं होतं की लग्नाच्या अगोदर जेवणासाठी यावंच लागते. कारण आपल्याकडे ती प्रथा असते, त्याला केळवण म्हणून संबोधले जाते की लग्नाच्या अगोदर नवरदेव जेवायला घरी बोलावले जातात. जे पण नवरदेवचे जवळचे मित्रमंडळी असते ते नवरदेवला आवर्जून बोलावतात आणि नवरदेवाला जेवण आणि शाल श्रीफळ देतात. त्याला केळवणचा कार्यक्रम असं म्हणतात. आणि या कार्यक्रमाला मी पण नवरदेवसोबत उपस्थित होतो आणि सर्वजण इथे जेवणासाठी बसलेले होते आणि त्यांनी मला पण खूप आग्रह केला, म्हणे दाजी चला तुम्ही पण आमच्यासोबत 2 घास जेवून घ्या. परंतु मी अगोदरच जेवण केलेलं होतं. हे कार्यक्रम मला काही माहीत नव्हता आहे म्हणून. ऐन वेळेवर नियोजन ठरलं आणि मी त्यांच्यासोबत आलेलो होतो. परंतु त्यांचा मान ठेवून मी पण 2-3 बट्ट्या खाऊन घेतल्या. त्यानंतर सर्वजण जेवायला बसले होते. जेवायला बट्ट्या, वरण, कांदा, लिंबू, तूप या सर्व गोष्टी आणि मिरचीचा ठेचा पण होता आणि खूप आनंदाने सर्वांनी जेवण केले. खूप भारी असा प्रोग्राम झाला होता. एका पार्टीप्रमाणेच ही मित्रांची पार्टी असते तसेच इकडं हे संदीप भाऊ नवरदेवला टोपी टायल घालून नवरदेवचं स्वागत करत होते आणि सर्वजण खूप एन्जॉय करत होते ही मोमेंट. कारण मी पण असंच पहिल्यांदा या केळवणच्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. आतापर्यंत मी कधी असा कार्यक्रम कधी अटेंड केला नव्हता, परंतु आज तो योग आला आणि मी पण त्यांच्यासोबत होतो. इकडं संदीप भाऊने माझं पण स्वागत केलं आहे आणि रियाज भाऊ आणि असलम भाऊ यांनी आम्हाला या कार्यक्रमाला बोलवले केळवणचा. आणि नवरदेव आणि आमचा सर्वांचाच जो सत्कार केला त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन. आणि ही जे मैत्रीचं नातं आहे हे असंच आयुष्यभर नेहमी असेच आनंदात राहावं तुम्ही सर्वजण, अशा सर्वांना शुभेच्छा देतो. आणि शेवटी कसं आहे मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही आम्हाला यूट्यूबवरती पण सबस्क्राईब करू शकता